नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ डायरेक्ट चालू झालेला आहे कारण मला स्टार्ट करायचा वेळच भेटला नाही. कारण अचानक भयानक सुरुवात झालेली आहे. जंगलातून आपण जात आहोत रत्नदुर्ग किल्ल्यावर आणि हा असा म्हणतात डोंगरावर आहे आणि खूप झाडी झुडपातून जायचं आहे. बघूया. तर गडावर जाता जाता भाग्येश्वर मंदिर लागतो. तसंच आपण येत असताना इतके जंगल विंगलमधून असे रोड आहेत किल्ल्यावर जाण्याला आणि किल्ला तुम्ही बघू शकता. हे काय तयार होतं आहे ते मला साधारण माहिती नाही कारण मी पण नवीन आलेलो आहे आणि भाव पण इथला नवीनच आहे. आणि किल्ला बघू शकता केवढा मोठा आहे आणि जाता जाता इतका डोंगर दऱ्यानी असा झालेला आहे आणि इकडच्या साईडला तर समुद्र किनारा आहे तुम्ही बघू शकता. आणि मी वरनं दाखवीन समुद्र किनारा, तोवर बघू शकता कसला एक नंबर दिसतो. तर जाऊया वर फटाफट. आणि रोड पण बघू शकता असं वाटतं जवळ आहे. जसा हळूहळू आम्ही जवळ येतोय तसा वाटतं लांब आहे. पण झाडी बघू शकता एकदम दाट झाडी आहे. आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहेत आणि किल्ला तुम्ही पाहू शकता एक नंबर आहे. मी फर्स्ट टाईम आलेलो आहे इथे आणि मला इकडचं काय माहिती पण नाही, त्यामुळे मला माहिती पण सांगता एवढी येणार नाही. गडाचं नाव हे सांगितलं आहे मी तुम्हाला. आणि तुम्ही इथे देवीचं मंदिर बघा, श्रीदेवी भगवती मंदिर आहे इथे बघू शकता किती भारी आहे. हेच मी रत्नागिरीत आलो आहे, तुम्हाला माहितीच आहे कारण मी स्टोरी आणि हे ठेवलेले. इंस्टाग्रामला जाऊन मला फॉलो करा. आणि तुम्हाला सांगायचं सीन सांगतो, एक नजारा दाखवतो इतका भारी आहे ना. इथून वरनं दिसतो, दाखवतो थांबा 2 मिनटं गाईज. वरनं तुम्हाला नजारा दाखवतो. हे बघा पुढा, हे भारी केलं नाही ने. ती जेटी तर बोलतेस ते हेच, ही बोर्ड बघा जाते एक नंबर आहे. आणि इथून खाली बघा किती आहे. जर इथून खाली गेलो समजायचा पुरा आहे. आणि वाचा हा बुर्जाचं नाव आहे. आणि तुम्ही पाहू शकता बुर्जावरनं कसलं कडक सीन आहे. हे इथून खाली जायला आहे काय ते जाता येतं नको हो नको. आणि तिथं देऊळ आहे तो बघा पुरा. तर एवढं आम्ही फिरून मी फिरून आत्ता इथं आलेलो आहे आणि बसलेलो आहेत. तर इतकं भारी मजा येते ना. मी फर्स्ट टाईम एवढा ब्लॉग म्हणजे एकटा आलो असेल रत्नागिरीत आणि असंच कामाला आलो आहे थोडं आणि एवढी मजा घेतलेली आहे या ब्लॉगमध्ये. त्यासाठी मला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण मी दाखवू शकतो पाठचं सीन बघा इथे भारी आहे आणि इतकी मजा येते सांगवत नाही मला. तर हां, ते राहिलंच सांगायचं. तर मी ह्या गडावर आलेलो रत्नदुर्ग गडावर आणि स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच असाल किल्ला किती भारी आहे. आणि मी जे दाखवलं तुम्हाला म्हणजे ह्याला थंबनेलला तुम्ही बघून आलेत ते पण तिथे पण जाऊया. आणि तोवर इथं जरा थोडे फोटो काढू आणि जाऊ तिकडे. तुम्ही पाठी बघू शकता जंगल किती आहे आणि इतकी भारी मजा येते ना. इथे बघू शकता इथे काहीतरी मासे पकडायचं आहे आणि इथं हेलिकॉप्टर आहे बघा. येतं इकडे, हा बघा हा दिसतंय ना तो इकडे येतोय. बघूया फ्रेममध्ये आला तर दाखवीन. आणि तोवर कुठे जायचं बोलला. आम्ही फोटो काढून आता भावाला पण काय माहिती नाही इकडचा म्हणजे आला आहे तो पण इकडे आला नाही कधी. बघूया काय दाखवतं आहे. हे काय आहे रेडे बुरुज दाखवतं तुम्हाला. हे बघा पाठी आहे, जाऊन दाखवतो. फर्स्ट कॅमेरा चालू करून दाखवतो फ्रंट तर गाईज हे बघा रेडे बुरुज आणि पुरा आहे इथे. आणि इथं खिडकी आहे एक नंबर, तुम्हाला दाखवतो. अरे खिडकीतून बघू शकता कसलं आता वारा बघा. ओ भाई वारा इतका जोरात वारा येतोय ना. आवाज येत असेल की नाही मला माहिती नाही. हे बघा पुरा खिडकी आहेत म्हणजे हे संरक्षणासाठी केलेलं आहे. आणि घार बघा, घार कसले हे बघा रेडे बुरुज. आणि इकडनं पण भारी आहे वातावरण. हे बघा ढगं बघा असले झालेत आणि आमचा सिरियस आहे एकदम. तर गाईच आत्ता आपण जाणार आहोत तिकडे खाली. तुम्हाला समुद्र दाखवला ना
तिथे खाली जातोय आणि इतका भारी मजा येते ना फिरायला आणि फोटो एक नंबर येत आहेत ना. बघा जाऊन इंस्टाग्रामला हा व्हिडिओ पडेल तेव्हा आधी पडलेलेच असतील. बघा परत एकदा पाठचा सीन बघा, कारण ब्लर आला असेल सॉरी. आणि जाऊन बघ पुढचा असं जातं ना, म्हणजे ना काय बोलू हे झालं आहे, कारण एवढं भारी. कुठे आलं आपण? रत्नागिरी. आता आपण तिथे जाऊया. कसला एक नंबर. इथूनच इतका भारी वाटत होता ना समुद्र, तर तिथे जाऊन किती भारी वाटलं असेल. आणि इथे भवानी आईचा देऊळ आहे आणि आतमध्ये गेलेलो. आणि मला तुम्हाला माहिती आहे देवळात तिथे लिहिलेलं असतो, तिथे मी व्हिडिओ करत नाही. आणि आतमध्ये देवाच्या इथे व्हिडिओ करायची नाही, कारण भक्तिभावाने आपण तिथं गेलेलो असतो. मी तिथं मस्त बसलेलो 2 मिनटं देवीचं. तुम्हाला बाहेरनं मी दाखवतो. हे बघ किती भारी मंदिर आहे आणि पुरं हे आहे. आणि इथे झेंडा पण आहे बघा, केवढा मस्त मजा. आणि पाठी गाव आहेत ही बघा पुरी खाली. तर गाईच आता आपण किल्ला उतरत आहोत आणि मस्त एकदम किल्ला आहे, बघण्यासारखा आहे. तुम्ही पण या. इथे सगळं ओटी बिटी भेटते आणि किल्ला उतरताना ती बघू शकता. किल्ला कसला आहे, एक नंबर वाटतंय ना. हे बघा पूर आहे, काहीतरी बनतोय मला माहिती नाही, कारण मी पण नवीन आलो आहे आणि भाऊ पण येऊन इथं 2-3 दिवसच झाला आहे. कोण ओळखीचा भेटला तर विचारू. हे बघा किल्ल्या टाईपच काहीतरी होतं. आम्ही चाललो आता, म्हणजे समुद्र बघायचा आहे ना. हे बघा पुरा फुल राडा आहे यार. हे बघ कसलं आहे बघा यार. सेल्फी स्टिक आणायला पाहिजे होते, कसला फोटो आला असता. इथं भाई डोंगर ड्रोन पाहिजे, एक नंबर. त्या भोगद्यात नेला असता, एक नंबर. तुम्ही सीन पाहू शकता बघा पुरा. इथं बसण्यासाठी आहे आणि कोण खाली पडू नये म्हणून ते बांधलेलं आहे. आणि आपण इथे जाणार आहोत. जायचं चल. मजा येते की नाही सांगा मला, खरंच सांगा. हे बघा मी इतकं एन्जॉय करतोय ना, तुम्ही पण या. खरंच रत्नागिरीत आलेत ना तर या इथे. बा कसला इथला सीन आहे ना इथे. इथं म्हणजे ह्या डोंगराच्या खाली ह्याच प्रॉपर इतका सीन भारी आहे, कडक. आता इथे बघ दाखवतो तुम्हाला पुढे. किल्ल्याच्या खाली आहे बरोबर. दम लागला ना इतका. काहीच इतके फोटो काढलेत ना आम्ही, गॅलरी भरली आहे पुरी. आणि पाहू शकतो सीन काहीच. हो सरकायला होतोय. आणि काहीच आहे बघा पुरा. बघा कसले पाणी वाटतंय ना तिथं. जो जायला भेटला असता ना, तो पाणी उडतोय, तो रील्स कसली झाली असती यार. जाऊया वर पण सीन आहे. आता आपण हा तुम्हाला दाखवला, इतका भारी क्षण आहे. कसले पाणी पाणी, इतका बघण्यासारखं आहे ना इथे खरंच. आणि तुम्ही आसपास माझ्या बघू शकता पुरा पाणीच पाणी. मुरुडला पण मी बघितलं आहे, मुरुड पण आपला बेस्ट आहे. फक्त इथे बघण्यासारखं खूप आहे. किल्ला आहे अजून इथे होतोय तयार झाला की आपण इथे येऊ. किल्ला टाईप काहीतरी आहे. मी नवीन असल्यामुळे, भाव नवीन असल्यामुळे काय माहिती नाही आणि विचारायला इथं कोण नाही एक म्हणजे. आणि तुम्ही इथं जहाज बीज आहेत खूप बघण्यासारख्या, फिरतायत. आणि इतकं भारी वारा सुटला आहे आणि पाठी कावळे पण बघू शकता. एक नंबर मजा खूप येते इथे. मला भावाला काम आहे म्हणून इथं थांबणं शक्य नाही, कारण घरात पण त्याला जायचं आहे लवकर काम असल्यामुळे. नाहीतर इथं संध्याकाळ ठेवलीच असते त्याला मी इथं संध्याकाळपर्यंत. तर तुम्हाला अजून एक सीन दाखवतो, कसला एक नंबर आहे. त्या डोंगरावर बघा कोणतरी आहे. मी जास्त झूम नाही करत, उगाच कोण असले कपल्सच आहेत. बघा तुम्ही बघू शकता गड बघा इथे भारी बनवतात. एक नंबर होईल ना जेव्हा. आवाज येतोय की नाही काय माहिती. तिथे बघा पूर्ण एक नंबर सीन आहे रोडचे.
आपण इथे थांबूया की काहीच हे बघा भाट्याच्या पुलावर आलेलो आहोत. इतका पूल भारी आहे ना यार. आणि आपण तिथं गेलेलो आणि वस्ती आहे सगळे. कसलं इथं फिरायला इतके मजा येते आणि पोरं खाली लहान लहान खेळतात. कसला भारी आहे बघा पूल. एक नंबर पूल आहे. मोठा आहे तर इकडनं बघा तुम्ही बघू शकता. कसला एक नंबर पूल आहे यार. बघता कसलं भारी वातावरण झालं बघा. एक नंबर वातावरण सीन आहे. आणि बघा पुरा खाली वस्ती आहे. एक नंबर बघण्यासारखे आहे. आपण तिकडे खाली कुठेतरी नेणार आहे तो भाव. बघूया आता. आणि आपण तिकडे गेलेलो बघू शकता. एक नंबर फोटो बिटो कसले येतील नाही इथे. काहीच बघू शकता. इतकं मजा येते ना मला फिरायला. अजून 5-6 दिवस राहिलो असतो ना फुल एन्जॉय केला असता. अजून कुठेतरी फिरायला नेणार होता तिथं गेलो असतो. आणि बघू शकता इतकी मजा येते ना मला. बघा कसली मस्त वाटते ना. एक नंबर सीन आहे. तर गाईज बघू शकतो एक नंबर कसली वाटते ना. बसायचं आहे काय करू बसूया. पण ह्या बोटींची जाम मला भीती वाटते. मला जेटी बिटीत बसायला खूप आवडतो. आणि बघू शकता ही आपली कोकण रेल्वे नाही सॉरी परीची अवस्था. आणि ही हिरवी परी. आणि इथं कुत्रा एक. आणि फारे म्हणजे हळूहळू संध्याकाळ होईल ना तसा ह्याचा कलर चेंज होणार आहे. ते दाखवीन मी संध्याकाळी. बघू जे बघा पुरं वातावरण बघ कसलं झालं आहे. सगळे इथं फोटो बिटो आणि इथे पाणी बिणी आहे. हे बघा पूल बघा आता एंडिंगला आलेलो आहे पूलच्या. आणि पुरा वातावरण बघा. आणि आपण इथून खाली उतरणार आहोत कदाचित. माझा आवाज येतोय की नाही काय गॅरंटी नाही. येत असल्या तर ठीक आहे. नाही तर बघू आपण. कारण वारा पण इथं खूप जोरात आहे. खाडी आहे समुद्र टाईप आहे हा. गाईज आता आपण जाणार आहोत समुद्रावर. म्हणजे समुद्र दाखवतो तुम्हाला कसा इकडचा रत्नागिरीचा. आपण बघून आलो तो डोंगरावरनं दाखवला. आता समुद्र खालनं दाखवतो पुरा. बघूया. इथून आलं 1 किलोमीटर आले आपण. काय बघू शकता एक नंबर आहे. आपल्या म्हणजे दापोलीत लाडगर साईडला आहे असं. पण इथे जरा भारी वाटतंय. बघू शकता एक नंबर आहे. सुराचे झाड आहेत इकडे. नारळाचे झाड आहेत पुरा. इथे फोटो कसले येतील. फक्त फोटो काढणारा पाहिजे. एक नंबर सीन आहे. तुम्ही हे बघू शकता. आणि इकडे बघा पुरा पाणी आहे ना म्हणजे असा भुस्या टाईप उडतोय. बघू शकता एक नंबर सीन. खरंच वाळू पण एकदम चककते बघा पुरी. एक नंबर सीन आहे. ते हे बघू शकता पुरं भारी वातावरण आहे. इतकं मस्त वातावरण झालंय ना यार. कडक एन्जॉय करा एन्जॉय. एक नंबर काहीच. हे बघा पुरं वातावरण चेंज होतं की नाही. धुकं पण आहे. आणि इकडे बास्केटबॉल खेळतात पोरं. बास्केटबॉल व्हॉलीबॉल काहीतरी खेळत आहेत. आणि पुरा सीन चेक करा. एक नंबर इतका. आणि आता आपण जाणार आहोत ना काहीतरी माशांचं दाखवणार आहेत. तिथे जाऊ काका. आणि तिथं पाणी उडतोय ना इतका तो बघू जाऊन. पुरा भारी मजा येते. तर गाईज हे बघा पुरी मजा घेतोय मी. एक नंबर. अजून 4-5 दिवस राहता आलं असतं ना खूप फिरलो असतो इथे. आणि इथे इतकी मजा करतोय. खूप पब्लिक आहे. बघू. आणि पाठचा सीन तुम्ही कसला एक नंबर बघा कसला दिसतोय बघा. एक नंबर. सूर्य असताना तर सनसेट एक नंबर. म्हणजे इतका भारी सूर्य दिसला असता इथे. कारण आहे ना इतके ढग इतके आहेत ना इतके भारी दिसत आहेत ना. एक नंबर सूर्य दिसला असता त्याच्यात. पुढे पब्लिक आहे खूप. समजलं असेल. आणि इथे मारामारी पण चालेल. मजा घ्या. बैलांची मारामारी होते.
आणि इथं जोरदार झालेली. आत्ताच कुठेतरी थांबलेत. मी तिकडे होतो ना तेव्हा सीन होता तो. एक नंबर भांडत होते. बघू शकतो इथं पण डोंगरावर. आणि आम्ही इथं जाणार आहोत पुरा महल. तर आपण तिकडनं लांबनं मी तुम्हाला दाखवत होतो धुका ना. तर हा बघा इथं आता आपल्याला तिकडं वाटतं धुका पुरा. आता आपण जाणार आहोत देवळात. काहीच आता आपण जाणार आहोत देवळात मासे आहेत म्हणतात. ते बघूया केवढे आहेत मासे. कारण मासे बोलल्यावर आपला जीव असतो माहिती आहे तुम्हाला. किती चालत आलं माहिती आहे. तिकडून 1 किलोमीटर आलं असं नाही, 1 किलोमीटरच्या जास्त. आणि बघूया. मला पण एवढं काय अंदाज नाही आहे. मला म्हणजे सांगेन मी तुम्हाला घरात गेल्यावर काय तो विषय. आणि तसं पण बघा मी आलो आहे रत्नागिरीत. खूप वेळ आलो आहे. कामानिमित्त आलो आहे आणि फिरायनिमित्त आलेलो आहे. आणि मला एवढं काय माहिती नाही रत्नागिरीमधलं. आपण कशाला येतो, काहीतरी काम असतो रत्नागिरीत, तो करतो लगेच घरात. हां, आज आपण आलो. मी पहिल्यांदा तिथे गडावर गेलेलो आणि एवढं सीन बघितल्यावर मीच काय बोलू ना. मी काय बोलू, तुम्हाला काय सांगू, हे असं झालं. जर मी तिथलाच असतो, 1-2दा बघितलं असता तर मी पुरी माहिती दिली असती तुम्हाला. आणि आता पण मी देवळात जाते. त्या देवाचं नाव नाही मला माहिती. मला फक्त एवढंच माहिती आहे तिथं मासे आहेत म्हणून तिथं जातो आहे. त्यामुळे तुम्ही बोलायला काय सांगितलं नाही, नुसता दाखवत होता, हे दाखवत होता, ते दाखवत होता, असं असतं. बघूया, बघा लास्टपर्यंत व्हिडिओ. मासे आज आपण गणपतीच्या इथं ते आलेलो आहे मंदिराच्या इथे. तर बघूया मंदिराच्या पुढे जाऊन. तर श्री झरी विनायक मंदिर आहे. देवाचं नाव माहिती नव्हतं मला, तर माहिती काढल्यावर असं कळलं आहे. तर झऱ्याचं पाणी तिथे येतं, त्यामुळे झरीचा गणपती म्हणजे झरीचा विनायक मंदिर असं नाव ठेवलेलं आहे. असेल पुढे काही. तर मासे बघू शकता, मासे आणि कासव आहेत. तो वेगवेगळ्या जातीचे म्हणजे इंग्लिश मासे आहेत सगळे असं वाटतंय तरी बघून. तर बघू शकता पांढरा केशरी शार्क आहेत एक म्हणजे, आणि कासव पण खूप आहेत. तर बघू शकता केवढे आहेत ते. आणि हे बघा, हे 2 तळे आहेत असे. ह्या तळ्यात इतके मोठे मासे आहेत ना. तुम्ही तर आपल्याला असं फोनवर एवढे मोठे मासे आहेत ते दिसत नाहीत, पण असे रिअल तुम्ही बघाल ना तर इतके मोठे मासे आहेत. आपला हात आहे ना, म्हणजे खांद्यापासनं नाही, खांद्यापासनं तरी नसेल तरी असं दरम्यान एवढे मोठे मासे आहेत. इतके मोठे मासे आहेत, बाप रे. असे मी पहिल्यांदा तळ्यात असे एवढे मोठे मासे बघतोय. असे टँग असे पाळलेले आहेत, हे तसे आले नाहीत कुठून. आणि काय कासव आलेले आहेत ते सोडलेले आहेत, कारण कासव पाळायला नाही आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला सोडायचे असतील, रत्नागिरीतल्या कोण बघत असेल तर त्याने इथं सोडू शकतात. सगळ्यांना माहिती असेल, फक्त मी सांगायचं काम करतो, घरात बाळगू नका. म्हणजे असे काही प्राणी आहेत ते घरात बाळगायचे नाही आहेत, कारण केस बीस होते, तुम्हाला माहितीच आहे. तर कासवं आणि काही म्हणजे असे जंगली प्राणी बाळगू नका, ही विनंती आहे. आणि पाहू शकता ना किती मस्त दिसतात इथे, बघा, एन्जॉय. तर झरीचा गणपती बघा तुम्ही, गणपती बाप्पा किती भारी दिसतोय. आणि हा झऱ्याचा पाणी आहे एक म्हणजे. हा बघू शकता किती भारी आहेत आणि मोठे मासे आहेत. काहीच बघू शकता आम्ही अजून तिथेच आहे, कारण मासे विषय असल्यामुळे थांबलेत. पाठी गणपती बघू शकता, देऊळ आहे. आता घरात जायची जरा चर्चा चालू आहे, बघूया. रत्नागिरीच्या समुद्रावर आम्ही तिथे उभे आहोत. तिथले खाऊ गल्ली म्हणजे खाऊ गल्ली टाईप म्हणजे खाऊचं सगळं हे आहे. आणि पाहू शकता सगळे बसले आहेत, सगळे एन्जॉय करतायत मस्त. तर गाईज आम्ही आलेलो आहोत परत पुलावर, कारण सनसेट बघायचा होता, पण काय दिसत नाही. आणि इथं पाचची बाजू बघू शकता की ते भारी आहे, एक नंबर झाले दिसायला. बोट पण आहे तिथे. आणि इथं समुद्र इकडे, आम्ही तिकडे गेलेलो बघितलात ना तुम्ही. आणि तिथं लाईटी लागायला सुरुवात झालेली आहे. रात्री मस्त दिसेल यार इथे. तर गाईज आपण आलेलो आहोत घरात. खूप म्हणजे किती तास, 2 तास फिरत होतो मी. आणि इतका फिरत होतो ना,
तुम्ही पाहिलंच असाल व्हिडिओमध्ये, तर एंड करता नाही आला कारण थोडं काम होतं रोडच्या इथे, दुकानाच्या इथे, तिथे विसरून गेलो मी. डायरेक्ट घरात आलो, फ्रेश झालो आणि व्हिडिओ करतो आहे. आणि ब्लॉग कसा झाला आहे ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुढच्या व्हिडिओला भेटू, तोवर बाय बाय.